श्री स्वामी समर्थ। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहोत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या गावी। अंबाजोगाई गावातील हत्तीखाना या ठिकाणी आज आपण भेट देणार आहोत। या लेणीला जोगाई मंडप देखील म्हणतात, त्याचबरोबर या लेणीला योगेश्वरी मातेचं माहेरघर देखील म्हणतात। या लेणीतील सर्व हत्ती, नंदी व सर्व वराडी मंडळी जे आलेली होती ते दगडाचे कसे झाले, यामागचं रहस्य काय आहे, यामागचा इतिहास काय आहे, या सर्वाबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। त्याचबरोबर योगेश्वरी देवी कुमारिका का राहिली आणि कोकणातील लोकांची ही कुलस्वामिनी कशी बनली, यामागचं देखील रहस्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मागचं जे रहस्य आहे ते रहस्य म्हणजे योगेश्वरी देवीच्या होणाऱ्या परळी वैजनाथांबरोबरच्या विवाहावर आधारित आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कथेनुसार योगेश्वरी देवीचे बालपण कोकणातच गेले। उपवर झाल्यानंतर योगेश्वरी देवीचे लग्न परळीच्या वैजनाथांबरोबर ठरले। लहानपणापासूनच योगेश्वरी देवीला योग साधनेची आवड होती आणि योगेश्वरी देवी योग साधना करत असे। योग साधना करत असल्याने देवीला स्वतःचे व परळीच्या वैजनाथाचे पूर्वीचे जन्म जे आहेत ते सर्व जन्माबद्दलची माहिती आठवत होती। मागच्या जन्माबद्दल आठवत असल्यामुळे त्यापैकी एका जन्मात योगेश्वरी देवी पार्वती रूपात असताना त्यांचा विवाह भगवान शिवशंकराशी झाला होता। तेव्हाचा काळ म्हणजे रामायणाचा काळ, जेव्हा राम, लक्ष्मण आणि सीतेला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला होता। जेव्हा वनवासाला राम, सीता, लक्ष्मण गेले होते तेव्हा वनातून सीतेचे हरण झाले होते। रावणाने सीतेला पळवून नेले होते। रावणाने जेव्हा सीतेला पळवून नेले होते तेव्हा राम सीतेचा शोध घेत असताना पार्वती मातेने असे ठरवले की आपण आता रामाची परीक्षा घेऊया। महादेवाबरोबर पार्वती मातेने पैंज लावली आणि म्हणाल्या की मी आता सीतेचं हुबेहूब रूप घेऊन रामासमोर उभे राहते, रामाला मी ओळखू येते की नाही ते पाहूया। महादेवाबरोबर पैंज लावून पार्वती मातेनं सीतेचं हुबेहूब रूप घेतलं व रामासमोर उभे राहिल्या। रामासमोर उभ्या राहिल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता रामाने लगेच ओळखलं की ती सीता नसून पार्वती माता आहेत। पार्वती मातेने महादेवाबरोबर लावलेली पैंज पार्वती माता हरल्या आणि महादेवाने पार्वतीला त्या जन्मामध्ये सीता रूपात पाहिल्यामुळे महादेव तिला पत्नी मानण्यास तयार नव्हते। त्या जन्मात पार्वतीचा अपमान झाला होता, त्यामुळे पार्वती मातेने असे ठरवले की त्या जन्मातील अपमानाचा बदला आपण आता घेऊया। योगेश्वरी माता दुसरी तिसरी कुणी नसून पार्वतीचंच रूप आहे। योगेश्वरी मातेचं आणि परळीच्या वैजनाथाचं लग्न ठरलं। वराडी मंडळ लग्नाच्या स्थळी हजर झाले। हत्ती, नंदी आणि सर्व पाहुणे रावळे लग्नासाठी जमा झाले। लग्नाचा मुहूर्त ठरला तो पहाटेचा, परंतु परळीच्या वैजनाथाला योगेश्वरी मातेनं एक अट घातली की आपलं जे लग्न आहे ते कोंबडा आरवण्याच्या आत झाले तरच आपलं लग्न पूर्ण होईल, नाहीतर आपलं लग्न मोडेल। परळीच्या वैजनाथांनी ती अट मान्य केली व लग्नास तयार झाले। योगेश्वरी मातेचं आणि परळी वैजनाथाचं जे लग्न होणार होतं ते लग्नस्थळ होतं म्हणजे हत्तीखाना। पहाटेचा मुहूर्त होता। देवी योगेश्वरी माता लग्नासाठी तयार होऊ लागल्या। त्या शृंगार करू लागल्या। शृंगार करत असताना त्यांनी अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून मुद्दामच शृंगाराला खूप वेळ लावला व मुहूर्त टळला आणि कोंबडा आरवला। याच ठिकाणी कोंबडा आरवल्यामुळे योगेश्वरी मातेचं व परळीच्या वैजनाथाचं लग्न मोडलं। हे सर्व पाहून परळीच्या वैजनाथाला खूप राग आला आणि लग्न मंडपातच त्यांनी सर्वांना शाप दिला। ते असे म्हणाले की लग्न मंडपात आलेले सर्व व्यक्ती, हत्ती, नंदी सर्व पाषाणरूपी होतील। काही क्षणातच तिथे आलेले सर्व वराडी मंडळ, हत्ती, नंदी आणि स्वतः वैजनाथ देखील पाषाणरूपी झाले। आलेलं सर्व वराड
पाषाणाचं बनलं. लग्नात मोठे मोठे हत्ती आलेले होते ते देखील पाषाणाचे बनले आणि या लेणीच्या ठिकाणी भव्य दिव्य असे हत्तीचे शिल्प असल्याने या लेणीला हत्तीखाना असे नाव पडले व हत्तीखाना या नावाने ही लेणी प्रसिद्ध झाली. हे आहे ह्या मागचं रहस्य. या मंदिरात एक शिलालेख आढळून आलेला होता. या शिलालेखात अशी नोंद होती की परमार वंशीय उदयराजे यांनी शके 1066 आश्विन शुद्ध प्रतिपदेस म्हणजेच 31 ऑगस्ट 1144 रोजी भूरचनात हे मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम व विवाहासाठी उभारण्यात आलेले होते. या शिलालेखामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील शेलू, कुंभेफळ, राडी या गावाचा देखील उल्लेख आढळून आला. हे जे हत्तीखाना जे मंदिर आहे हे 32 खांबापासून बनलेलं आहे. त्याचबरोबर एका वेळेस हजारो लोक मावतील एवढा मोठा भव्य असं हे मंदिर व सभामंडप आहे. याचबरोबर या ठिकाणी भव्य दिव्य असे 3 हत्तीचे शिल्प आहेत. त्याचबरोबर भव्य दिव्य असा एक नंदी देखील आहे. सभामंडपाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी 32 खांबाचा सभामंडप आहे त्याच्या आतमध्ये गणेशाची मूर्ती देखील शिलारूपात आहे. त्याचबरोबर महादेवाची मूर्ती देखील आहे. अशा ह्या भव्य दिव्य हत्तीखान्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. चला तर मग अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. विसरू नका परिक्वीन व्हिडिओ